अरे बोलो बोलो जय भीम। भैया ब्लॉग तो हम बनाते ही हैं, पर आज हम कुछ अलग प्रकार का ब्लॉग बनाने वाले हैं। आज हम सब लोगों से जानने वाले हैं कि आखिर हमारे बाबा साहब ने जो हमें संविधान में हक दिया, सब लोगों को दिया, सब लोग मिलजुल के मनाते हैं। और उनके दिल की बात मैं आपको बताने वाला हूँ। उनसे खुद बात करूँगा कुछ लोगों से और आपको बताऊँगा कि आखिर सच में बाबा साहब ने हमें क्या दिया है। हो सकता है हमसे ज़्यादा उनको जानकारी होगी। तो आइए मैं दिखाता हूँ कि कुछ लोगों से बात कराता हूँ। हमारे पीछे देख सकते हैं जो लोगों ने, सब लोगों ने हो सकता है 10 दिन 15 दिन पहले से मेहनत कर रहे हैं। इतने छोटे छोटे बच्चे हैं, देख सकते हैं। इन लोगों ने भी अभी तक खाना नहीं खाया होगा। हो सकता है बच्चे खा लिए होंगे, पर बहुत सारे लोग हैं। मैं आपको बात कराता हूँ और उनके बारे में बताता हूँ कि ये जयंती कितने साल से यहाँ हो रही है। कि हमारा दूसरा साल है। ये ब्लॉग बना रहा हूँ, पिछले बार भी बनाया था, इस बार हमारा दूसरा साल है। तो उनसे बात करता हूँ और बाबा साहब के लिए दो दो विचार रखने के लिए मैं कहता हूँ। पिछले साल के कुछ लोग हैं, देख सकते हैं। और हमारे प्रसाद भाई हैं बीच में। इन्होंने बहुत अच्छा शेर बोला था, इस बार भी कुछ तो बोलेंगे। और सब लोग हैं जो लोग भी इस चौक पे करते हैं। और ऐसा हर जगह पूरे भारत में होना चाहिए, हर चौक पे होना चाहिए। हमारा तो यही है, क्योंकि हम जानते हैं बाबा साहब ने क्या दिया है हमें। जय भीम। मी वैभव भिसे संविधान कॉलनीतून बोलत आहे आणि संविधान कॉलनीमध्ये आम्ही येत्या 4 वर्षापासून भीम जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम ठेवतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या जयंतीनिमित्त आम्ही सांस्कृतिक सामाजिक असे विविध कार्यक्रम ठेवतो। यावेळेस आम्ही शिवजयंतीनिमित्त आमचे अध्यक्ष गणेश प्रसाद असतील, उपाध्यक्ष रवी कांबळे असतील, आमचे मार्गदर्शक धनराव भाऊ असतील, सुनील दापसे काका असतील, हिरवळे काका असतील, असे विविध संविधान कॉलनीतील सर्वच समाजाने एकत्र येऊन आम्ही भीम जयंती साजरी करत असतो। आणि त्याबद्दल आम्ही असे भोजनदान ठेवत असतो, सांस्कृतिक कार्यक्रम ठेवत असतो आणि समाजामध्ये एक संदेश, सामाजिक संदेश आम्ही पोहोचवत असतो। जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला कायद्याद्वारे कायदा बोलण्याचा अधिकार दिला आहे, त्याप्रमाणे आम्ही बोलत असतो। एवढंच बोलतो। सर्वांना बोला जय भीम। जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तीर से ना तलवार से ना किसी हथियार से, तीर से ना तलवार से ना किसी हथियार से, भीम जी ने जमाना बदला अपनी कलम की धार से। अगर भीम भारत में आए न होते, अछूतों का कोई सहारा न होता, न टूटते हमारे गुलामी के बंधन, अगर माता भी माँ का प्यारा न होता। प्रसाद भाई एक डायलॉग मारे थे पिछले साल, इस साल भी वो डायलॉग मुझे सुनाइए ताकि मैं सब लोगों को सुना सकूं वो डायलॉग। मैं अम्बेडकरवादी हैं, संघर्षों के आदी हैं, नहीं सहेंगे कभी गुलामी, खून में मेरी आजादी है, बाबा साहब के सपनों को तोड़ेंगे नहीं, जब तक जोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं। जय भीम। जय भीम। जय भीम। आकाशाची पातळी मोजासाठी टेप आहे का तुमच्याकडे? आणि समुद्राची पातळी मोजासाठी तुमच्याकडे टेप आहे का? आणि डॉक्टर बाबासाहेबांची घटना लिहिली त्याचा दुसरा बाप आहे का? डॉक्टर बाबासाहेबांशिवाय दुसरा कोणताही बाप नाही। जय भीम सर्वांना। सालाबाद प्रमाणे आपण ह्याही वर्षी 14 एप्रिल एकदम धूमधडक्यात साजरी केली। सगळ्या आपल्या कार्यकर्त्यांनी जे आहे नागरिक वयस्कर नागरिक सगळ्यांनी एकदम प्रतिसाद दिला आणि याही वर्षी आपण भोजनाचा कार्यक्रम ठेवला होता। अतिशय उत्तम नियोजन झाले आणि आपला कार्यक्रम एकदम उत्तमरित्या पार पडला। यासाठी मी सगळ्यांचे अभिनंदन करतो। जय भीम। जय भीम। सर्वांना जय भीम, जय शिवराय। प्रत्येक वर्षी आम्ही आनंदाचा कार्यक्रम ठेवतो 14 एप्रिलला। त्याच्यामध्ये सहकार्य सगळ्यांचं आहे। मेघराज धनराव, मुकेश छेडीदार, गणेश भाऊ, तपाशे, विशाल भाऊ, नाना, प्रसादजी, संविधान चौक मित्र ग्रुप याच्या वतीने प्रत्येक वर्षी 14 एप्रिलचा कार्यक्रम अन्नदान हे मुकेश छेडीदार असो किंवा मेघराज धनराव असो किंवा नाना असो, गणेश असो किंवा कोणीही असो, समाजाचा कार्यक्रम आहे। 500 लोकांचा, 1000 लोकांचा स्वयंपाक आणि जे जेवढं खाल्लं तेवढं आनंदान हे आमच्या रक्तामध्येच आहे।
आंदोलन करणं. सर्वधर्म समभाव. जय भीम. जय भीम. जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती, त्यांना अभिवादन करतो. संविधान चौकामध्ये 4 वर्षापासून जयंती होतीये. एकदम आनंदाने व्यक्त करतात लोक पण, आणि त्यांचा पण आनंद घेतो आम्ही. जय भीम. सर्वांना जय भीम. संघ ठेवा, शिका, सौरा. जय भीम. सर्वांना जय भीम. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती साजरी करतोय. आणि ही जी जयंती आहे ही पूर्ण जगभर, आजच्या घडीला पूर्ण जगभर ही जयंती साजरी होते आहे. आणि असा महामानव जो आपल्याला लाभला आहे, त्या महामानवाने आपल्या भारताचे संविधान जे तयार केलं आहे त्या संविधानानुसार पूर्ण जग या संविधानाची ग्वाही देत आहे. आणि पूर्ण जग या संविधानाविषयी एकदम समाधानी आहे, खूप खुश आहेत की एवढ्या मोठ्या विद्वान माणसाने, महामानवाने हे संविधान भारताचं तयार केलं. आणि त्या संविधानानुसार आजचा हा भारत देश आपला एकदम 70-75 वर्ष होत आहेत आणि बिनदिक्कतपणे चालू आहे. कुठल्याही प्रकारचा इथे दोष नाही. फक्त इथे राबवणारे जे लोक आहे, राज्यकर्ते जे मंडळी आहेत, त्यांच्यावर हे सर्व बाबासाहेबांनी सांगून ठेवलं आहे. राज्यकर्ते जर आपले व्यवस्थित असतील तर ह्या घटनेला कुठल्याही प्रकारची बाधा लागू शकत नाही. तर असं ही घटना बाबासाहेबांनी बनवलेली आहे. जय भीम. जय भीम. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न, या घटनेचे शिल्पकार, या देशाचे उधारक आणि जनतेचे सुधारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती साजरी करतो. आणि आज देशामध्ये असं वादळ उठलेलं आहे का बाबासाहेबाची फक्त घटना चालत नाही, बाबासाहेबाचं हे संविधान चालत नाही, म्हणून वादळ उठलेलं आहे. त्याच्यावर मी एक आपल्याला शेर सादर करतो. अरे आकाशाची उंची मोजण्यासाठी तुमच्याकडे टेप आहे का? आकाशाची उंची मोजण्यासाठी तुमच्याकडे टेप आहे का? अरे समुद्राची खोली मोजण्यासाठी तुमच्याकडे टेप आहे का? आणि भारताची घटना लिहिण्यासाठी तुमच्याकडे दुसरा बाप आहे का? सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय बुद्ध. आमचे मोठे भाऊ मेघराज भाऊ धनराव यांनी दरवर्षी एकदम चांगलेपणे कार्यक्रम ठेवतात आपल्या 14 एप्रिलसाठी. आणि अन्नदान ठेवून आहे ना, प्रत्येक ठिकाणी कोणते अडचणीसाठी ना एकदम माघारपणे, म्हणजे एकदम खंबीरपणे उभा असणारे आमचे मोठे भाऊ. आणि 14 एप्रिलसाठी भरपूर वर्ष झाले चांगला कार्यक्रम करताय आणि दरवर्षी अन्नदानचं ठेवताय. यासाठी मी मनापासून खूप आभार आहे. जय भीम भाऊ, जय बुद्ध. आज का ब्लॉग हम अभी यहीं पे ख़त्म करेंगे. आखिरी जाते जाते हम कहेंगे, हमारी भाषा अलग हो सकती पर हमारी संस्कृति अलग नहीं हो सकती है. बाबा साहब ने हमें सिखाया है कि शिक्षित बनो. अगर हम एक टाइम कम खाएंगे पर अपने बच्चों को शिक्षित बनाएंगे तो जहाँ भी रहेंगे, शिक्षा वो शेरनी का दूध है, जो पिएगा वो दहाड़ेगा. तो अपने बच्चों को शिक्षित बनाना, भले एक टाइम कम खाना. अभी ये आज का ब्लॉग हम यहीं पे एंड करते हैं. जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, फुले संविधानाचा, विजय असो. महात्मा फुलेंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा.